नाशिक शहरात पालिका निवडणुकांची रंगत वाढू लागली आहे। उमेदवार सकाळ संध्याकाळ प्रचारात गुंतलेत। मात्र सगळ्यांच्या नजरा महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर आहेत। त्यांना शिवसेना आणि भाजपचं कडवं आव्हान आहे। हे आहेत नाशिकचे मनसेच्या सत्ता काळातील दुसरे महापौर अशोक मुर्तडक। प्रभाग क्रमांक 6 मधून 3 भगिनींना घेऊन ते लढतायत। शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या मखमलाबादमध्ये ते फिरतायत। रामवाडी हनुमानवाडी परिसर हा त्यांचा बालेकिल्ला। शहराच्या विकासाबाबत मुर्तडक यांचा दावा आहे। महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही जी निवडणूक लढीत आहोत ती विकासाच्या मुद्द्यावर आम्ही उद्घाटन न करता कामं पूर्ण करून कामं केलेली आहे। आज शहरामध्ये तुम्ही बघायला गेलं तर सर्वात जास्त कामं ही नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिकेत झालेली आहे। भाजपनं विद्यमान नगरसेवक दामोदर मानकर आणि भाजप नेते सुनील बागुल यांच्या मातोश्रींना मैदानात उतरवलंय। मराठा समाजाचं प्राबल्य असणाऱ्या भागातील मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। गावात कुठलाही सुविधा न मिळाल्यानं संतप्त मखमलाबाद गावानं एकमतानं शिवसेना उमेदवार दीपक पिंगळे यांना रिंगणात उतरवलंय। लाईट रस्ते पाणी हे तर झाले, जर आरोग्याची सुविधा नाही बोललेले आजपर्यंत त्यांचे जर जाहीरनामे बघितले तर त्या जाहीरनाम्यातून मला नाही वाटत त्या त्यांनी एकही मुद्दा क्लिअर केलेला आहे। आमचा जो जाहीरनामा असेल त्याचा एकूण एक मुद्दा क्लिअर राहील, त्याच्यानंतरच आम्ही पुढच्या निवडणुकीला उभे राहू। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहोत। लोकांच्या विचाराशी आमची बांधिलकी आहे, समाजाच्या विचाराशी आमची बांधिलकी आहे। कुठल्याही घाणेरड्या राजकारणाविषयी आमची बांधिलकी नाही। मनसेबाबत शहरातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी शेवटच्या काळात केला। खुद्द नगरसेवकांनी साथ सोडल्यानं डबे नसलेलं इंजिन अशी टीका मनसेवर होते। मात्र नाशिकच्या ट्रेनचे महापौर मुर्तडक हेच इंजिन असल्यानं मनसे आणि त्यांचे राजकीय भवितव्य इथे पणाला लागलंय। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।